या तुमच्या राड्यामध्ये दिव्यांगजनाला घेऊ नका। जे एसटी महामंडळ तुगलुकी कारभार करतंय त्याच्याबद्दल मात्र कुठलीही संघटना ब्रश शब्द उच्चारत नाही। दिव्यांगजनाची लूट ही थांबलीच पाहिजे आणि हा स्मार्ट कार्ड विषयातून दिव्यांगजन वगळलाच गेला पाहिजे। नमस्कार मित्रांनो, MSRTC म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यांनी दिव्यांगजनासाठी आणि इतर सर्व सवलत धारकांसाठी सवलतीत प्रवास करावा म्हणून स्मार्ट कार्ड आणलंय। आपल्याला बाकीच्या सवलत धारकांचा विषय नाही, आपण फक्त दिव्यांगजनाच्या विषयावर बोलू। दिव्यांगजनाची एकमेव ओळख म्हणजे UDADA कार्ड खरं आणि UDADA प्रमाणपत्र, जे की स्वावलंबन वेबसाईटवर अर्ज केल्यानंतर बाकीची सगळी प्रक्रिया केल्यानंतर मिळतं। त्या UDADA कार्डचीच उपयोग तुम्ही प्रत्येक सवलतीमध्ये प्रत्येक स्कीम मध्ये करावा असं केंद्र शासनाने नमूद केलेले। बहुधा एसटी महामंडळाच्या लोकांना या गोष्टीबद्दल जाण किंवा नॉलेज नसेल। आणखीन एक गोष्ट आहे, एसटी महामंडळाच्या त्या अधिकाऱ्यांना UDADA कार्ड काय असतं आणि UDADA प्रमाणपत्र काय असतं याच्याबद्दल पण माहिती नसेल। आम्ही दिव्यांगजनाला मदत करतोय ही फक्त दाखवतोय, मनातून मदत करत नाही असं मात्र अनेक वर्षाच्या अनुभवातून दिसतंय। एसटी महामंडळाला जर दिव्यांगजन, खरे दिव्यांगजन आणि खोटे दिव्यांगजन यांच्यामधला जर फरक करायचा असेल, खोटे दिव्यांगजन जे लूट करतात एसटी महामंडळाची ते जर थांबवायचं असेल तर एसटी महामंडळाने एक काम करावं। जसं रेल्वे दिव्यांगजनाला सवलत तिकीट मिळण्यासाठीचे कार्ड देतं त्याच प्रकारचं कार्ड एसटी महामंडळाने द्यावं। त्याची पण गरज नाही तरी पण बोगस दिव्यांग तुम्हाला बाजूला काढायचं तर तसं कार्ड द्यावं, कारण तुम्ही कार्ड देताना दिव्यांग प्रमाणपत्र UDADA सर्टिफिकेट, लक्षात घ्या सर्टिफिकेट आणि कार्ड मध्ये फरक आहे, वारंवार सांगावं लागतं कारण तुम्हाला हे माहित नाही। तुम्हाला जर हे माहित असतं तर तुम्ही परवा जे तुमचं स्मार्ट कार्ड लिहिलेलं आम्ही UDADA कार्डची खात्री करू, UDADA कार्ड तर 1500 पासून 2500 पर्यंत बिंदास मिळते, बिंदास। आणि तेच UDADA कार्ड तुमच्या एसटी मध्ये बिंदास वापरले जातात आणि तुमची लूट केली जाते। त्यांना कोणीही बोलणार नाही, तुमचा कंडक्टर बी नाही, तुमचा ड्रायव्हर बी नाही, तुमचे चेकर बी नाही आणि तुमचा आगार प्रमुख व्यवस्थापक कोणीच बोलत नाही। खऱ्या दिव्यांगजनाला मात्र बोललं जातं। त्याच्यामुळे UDADA कार्ड नको, UDADA प्रमाणपत्र घ्या, आधार घ्या, ओरिजिनल आधार डिजी लॉकर मध्ये अशी काही व्यवस्था करा की तुमचं डिजी लॉकर मधलं आधार कार्ड आमच्यापर्यंत यावं म्हणून आम्हाला परमिशन द्या, अशा प्रकारची व्यवस्था करा। ओरिजिनल आधार घ्या, UDADA प्रमाणपत्र घ्या, ते पण स्वावलंबन वेबसाईटवर खात्री करा, आधार पण आधार लिंकवर खात्री करा आधारच्या वेबसाईटवर, या दोन्ही गोष्टी टॅली करा। कारण UDADA प्रमाणपत्रावर आधार नंबर असतो, ज्याने आधार नंबर अपलोड केला नाहीये ते सांगायची गरज नाही। आणि हे जे प्रिंट करून घेतलेले UDADA कार्ड आहेत हे सगळे बोगस दिव्यांग अलगद बाजूला निघतील। आणि याच्याच बरोबर तुम्ही जे दिव्यांगजनाला 200 रुपयाचं भुर्दंड देताय आणि त्याच्यानंतर रिचार्ज करायला सांगता, हा दिव्यांगजनाचा ताण कमी होईल। दिव्यांगजन हा गरीब आहे, दिव्यांगजन माजलेला नाही। तुमच्या एसटी मध्ये प्रवास करणारा दिव्यांगजन मजबुरी म्हणून तुमच्या एसटी मध्ये प्रवास करतो। 80% दिव्यांग, समजा जर जनगणनेचा विचार केला 2011च्या जनगणनेनुसार 25 ते 26 लाख दिव्यांग महाराष्ट्रात, आज 2026 आहे, दिव्यांगाचे प्रकार वाढलेत। या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला आणि जर स्वावलंबन संकेतस्थळावर ऍग्रीगेटेड डाटा ऑफ द डिसेबल पर्सन जर आपण बघितलं तर त्याचा जर एकंदरीत थोडक्यात जर अभ्यास केला तर 45 ते 50 लाख दिव्यांग महाराष्ट्रामध्ये आहेत। तुम्ही या सगळ्या दिव्यांगाला लुटणार आहेत, ह्याच्यातले एखादा लाख दिव्यांग असतील ज्यांना एसटीची गरज नाही, पण बाकीचे दिव्यांग त्यांना तुम्ही बिंदास लुटणार आहेत। बरं, हे सगळं लुटत असताना हा सगळा स्मार्ट कार्ड आणि हे सगळे नाटकं तुमच्या मनात येत असताना तुम्ही अशा प्रकारचं एखादंही परिपत्र कार्ड काढलं की हो दिव्यांगजनाला स्लीपर कोच मध्ये आपण रिझर्वेशन दिलं पाहिजे, हो दिव्यांगजनाला प्रत्येक एसटी मध्ये आपण आरक्षण दिलं पाहिजे का हो, बाकीच्या सगळ्या सवलत धारकांना सगळ्या एसटी मध्ये आरक्षण देण्याची तुमची नियत आणि दिव्यांगजनाला मात्र ठरलेल्या त्या डबड्या बसमध्ये आरक्षण देण्याची तुमची नियत जर असेल, एसी गाड्यामध्ये दिव्यांगजनाला आरक्षण का नाही दिलं जात, त्याच्यामध्ये 9 आणि 12 असं काहीतरी फरक, ह्या सगळ्या गोष्टी का, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीयेत आणि इथं मात्र दिव्यांगजनासाठी स्मार्ट कार्ड कंपल्शन म्हणून बिंदास चालायचं, ही कुठली पॉलिसी आणि ही का,
ही पॉलिसी का? दुसरी गोष्ट, तुम्ही एसटी महामंडळाने बोगस दिव्यांग तडकाफडकी शोधावे, ते पण कधी? तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसमधून एक पत्र तुम्हाला आल्यानंतर तुम्ही एक पत्र काढला आणि त्या पत्रामध्ये कंडक्टरने येऊन करावे, जेवढे कार्ड सापडतील तेवढे सगळे जमा करावे, आमच्याकडे आणून द्यावे, आम्ही मग 6 महिन्यानंतर त्याचा अहवाल देऊ आणि त्याच्यावर कलम नंबर 91 नुसार कारवाई करू. हे कलम नंबर 91 नुसार कारवाई करू असं लिहित असताना ते जे वर बसलेले अधिकारी, तुम्ही कलम नंबर 91 दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मध्ये नेमकं आहे काय हे तरी बघितलंय का? का आलोन दिव्यांग कल्याण विभागातून कलम नंबर 91 लिहून आलं, आपण पण लिहून टाका 91, विषय खतम करा, असंच आहे का? एसटी मध्ये रॅम्प का देत नाही तुम्ही? एसटी मध्ये दिव्यांगजनाला पूरक वातावरण का देत नाही तुम्ही? एसटी मध्ये दिव्यांगजनासाठीचे राखीव ज्या जागा आहेत त्या राखीव जागेवर बसण्यासाठी दिव्यांगजन आणि कंडक्टर मध्ये जे भनभन होते, दिव्यांगजनाला जो मानसिक त्रास होतो, नेमकं त्याच्याबद्दल असे काही दिवे लावलेत तुम्ही? इथं कुठंच काही करायचं नाही, फक्त आमची कुपाट लागते, आमच्या तिजोरीला वाटोळं झालंय, आमच्या तिजोरीचे वेगवेगळ्या स्कीम देऊन. आणि आता ही तिजोरी भरण्यासाठी अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे शासन तुम्हाला चालवायचंय, तुम्हाला पैशाची गरज आहे, त्याच्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही, पण या तुमच्या राड्यामध्ये दिव्यांगजनाला घेऊ नका. ऑलरेडी परेशान असलेला दिव्यांगजन आणि त्याला या सगळ्या राड्यामध्ये घेऊ नका. आणि या सगळ्या गोष्टीत आणखीन एक शेवटी बोलावं वाटतंय, दिव्यांगजनाचे सगळ्यात मोठं वाहतुकीचं साधन म्हणजे एसटी महामंडळ. या एसटी महामंडळाने दिव्यांगजनाला लुटण्यासाठी चालू केलेली ही सगळी तजवीज, या तजवीजमध्ये दिव्यांगजनाच्या भावना मात्र कुठलीही संघटना जाणून घेत नाहीये असं दिसतंय. ज्यावेळेस संघटना दिव्यांगजनाच्या विविध मागण्यासाठी आंदोलनं करतायत, बरोबर, आतापर्यंत आपण पाहिले अनेक आंदोलनं झाले, बोगस दिव्यांग शोधण्यासाठी पण काही संघटना तर त्या दिव्यांगजनाच्या ऑफिसमध्ये जाऊन तू खरा दिव्यांग आहे खोटा दिव्यांग हे शोधण्याचा प्रयत्न करतात. मग या दिव्यांगजनाचा जो मूळ विषय, प्रवासाचं जे मूळ साधन आहे आणि या साधनाबद्दल हे जे एसटी महामंडळ तुगलुकी कारभार करतंय त्याच्याबद्दल मात्र कुठलीही संघटना ब्रश शब्द उच्चारत नाही. याच्यामुळे या अनुषंगाने मात्र सर्व सामान्य दिव्यांगजनाला एक अपील करावी वाटते, जी काही तक्रार आहे ती तक्रार दिव्यांग आयुक्ताकडे करावी. एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीबद्दल हालचाल केली, मी त्यांचं कौतुक करतो. या सगळ्या प्रत्येकाने आपली आपली तक्रार त्या ठिकाणी करावी. आणि आजच्या व्हिडिओमधून दिव्यांग कल्याण मंत्रालय आणि दिव्यांग आयुक्त यांना एक विनंती करतोय आणि सोशल जस्टिस डिपार्टमेंट महाराष्ट्र स्टेट यांना एक विनंती करतोय की या सगळ्या गोष्टीत आपण बारकाईने लक्ष द्यावं आणि दिव्यांगजनाची जी होणारी लूट आहे ती लूट थांबवण्यासाठी आपण पर्याय करावा. आम्ही असं नाही म्हणत, दिव्यांगजनाचं UDI कार्ड आणि आधार हे दोन्ही लिंक झालंच पाहिजे, बिलकुल मान्य. खऱ्या दिव्यांगजनाला फायदा मिळालाच पाहिजे, 200% मान्य. खोटे दिव्यांग अलगत बाजूला निघाले पाहिजे, 500% मान्य. पण हे सगळं असताना त्या दिव्यांगजनाला स्मार्ट कार्ड त्याच्या बोकांडी थोपवून नेमकं काय होणार आहे? दिव्यांगजनाची लूट ही थांबलीच पाहिजे आणि हा स्मार्ट कार्ड विषयातून दिव्यांगजन वगळलाच गेला पाहिजे. आजच्या व्हिडिओतून एवढंच शासनाकडे अपील.